नमस्कार रसिक हो, मी ज्योती टिपणीस आपल्यासमोर घेऊन आले आहे पुन्हा एकदा कलाश्री क्रिएशन्सला. कलाश्री क्रिएशन्समध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पुन्हा एकदा गप्पा मारणार आहोत राम गणेश गडकरी यांच्याविषयी. राम गणेश गडकर यांचं जीवन अवघं 34 वर्षाचं, पण त्या 34 वर्षामध्ये त्यांनी आपल्या मराठी भाषेला समृद्ध केलं, भरभराट केली आपल्या मराठी भाषेची. त्याच्या मागे त्यांची निरीक्षण शक्ती होती हे तुमच्या लक्षात मला आणून द्यायचे. अवघ्या 11व्या वर्षी त्यांनी कवितेच्या 2च ओळी केल्यात बघा. 2 ओळींची कविता आणि त्यांचा प्रवास तेथूनच झाला आहे. त्यांनी असं म्हटलं, चष्मा लावणी डोळ्या डोकीस पागोटी तांबडी घाली, काठी टेकीत टेकीत येऊनी बैसे पथारीच्या खाली. दुपारच्या जेवणानंतर गप्पांसाठी येणाऱ्या एका वृद्ध शेजाऱ्याचं शब्दचित्र हा त्यांच्या कवितेचा विषय झाला. मंडळी, आपण पाहणार आहोत आज राम गणेश गडकरी यांचा कवितेचा प्रवास. गोविंदाग्रज हे राम गणेश गडकरी यांनी घेतलेलं टोपण नाव. गोविंद नावाचा त्यांचा लहान भाऊ, लहानपणीच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या आठवणीखातर, त्याच्या प्रेमाखातर त्यांनी गोविंदाग्रज हे टोपण नाव घेतलं आणि या टोपण नावाने नाट्यलेखनाच्या आधीच त्यांनी काव्यलेखनाला सुरुवातही केली होती. त्यांच्या कविता काही नियतकालिकांमध्ये छापूनही आल्या होत्या, परंतु त्यांच्या मृत्यूनंतर म्हणजे 1919 सालानंतर 1921मध्ये वाग्वैजयंती नावाचा काव्यसंग्रह प्रसिद्ध केला गेला आणि त्या काव्यसंग्रहात त्यांच्या आधी प्रकाशित झालेल्या किंवा अप्रकाशित राहिलेल्या देखील कविता समाविष्ट केल्या गेल्या. त्यांची सगळ्यात पहिली कविता अल्लड प्रेमास या नावाची. कवी मन असं म्हणतं, प्रेम ही भावनेची भाषा ठरण्याऐवजी या खोट्या जगात ती नाटकी आविष्काराची भाषा ठरते. अशा जगात प्रेमाचा हुंकार बाहेर पडण्याऐवजी अंतःकरणात दबलेलाच बरा असं कवीला वाटतं. प्रेमापेक्षा जगाचा नकलीपणा धीटपणाने सांगण्याचा आविर्भाव या कवितेत आपल्याला जाणवू शकतो. राम गणेशांना म्हणजे आपल्या गोविंदाग्रजांना कोणताही विषय वर्ज्य नव्हता. त्यांनी विविध विषयांवर काव्य रचली आहेत. त्यांनी 1914 साली एक कविता केली आणि ती कविता त्यांनी त्यांचंच वेड्यांचा बाजार नावाचं एक नाटक त्यांनी 2 अंकी लिहिलं होतं. त्या नाटकामध्ये त्यांनी गाणं म्हणून तिचा वापर केला. कविवर्य म्हणतात, माझ्या वेड्यांच्या बाजारात एका उपवर मुलीच्या तोंडी हे साधं गाणं तिचीच स्थिती वर्णन करण्यासाठी घातलं आहे. गाणं त्या मुलीनीच केलं आहे अशी कल्पना आहे. माझी स्वतःची एवढीच कविता मला आवडते. त्यांची आवडती कविता आपण ऐकणार आहोत. कवितेचं नाव आहे भीमक बाळा. भीमक बाळा ती वेल्हाळा टाकुनी गोपाळा, निश्चय केला बंधुवराने द्यावी शिशुपाळा. विवाह काळी खळतो आला तव राजस बाळा, शोकभराने विवळ झाली दोष देई भाळा. अजुनी तरी या दासीसाठी याहो गोपाळा, काळ वेळ ही जवळी आली संकट हे टाळा. ऐन समयी का निष्ठुर झाला, काय असे केले, दीनांवरीचे प्रेम सदाचे आज कुठे लपले. कधी पाहिनसे झाले मजला सावळी ती काया, कधी वाहिनही काया माझी देवा तव पाया. कधी साठविन रूप मनोहर या नयनी देवा, मिळेल केव्हा अभागिनीला प्रेमाचा ठेवा. नका करू छळ याहुनी माझा अजुनी घननिळा, नका करू छळ याहुनी माझा अजुनी घननिळा. वाट बघू किती घेऊनी हाती अश्रूंची माळा. किती आळवू परोपरीने, किती आळवू परोपरीने, कंठ की हो सुकला. तरी यावया अजुनी माझा माधव का चुकला.
सर्व साक्षी भगवंता, सर्व साक्षी भगवंता, आता अंत नका पाहू, की विषपाने प्राण तरी हा पदकमला वाहू. मीच अभागी, मीच अभागी म्हणून आपण अजूनी नच आला, ब्रह्म सगुण जे दुर्लभ सकळा, मिळे कसे मजला. रडता या परी अश्रुजलाने पदर भिजूनी जाई, ऊर भरुनी ये शब्द न चाले, कवन विरुनी जाई. 1914 साली केलेली कविता वाग्वैजयंतीमध्ये समाविष्ट केली गेली होती. गोविंदाग्रजांची वृत्ती धार्मिक होती पण आध्यात्मिक नव्हती. त्यांना स्वतःला सामाजिक विषयांचं आणि विचारांचं आकर्षण होतं आणि ते त्यांनी आपल्या काही कवितांमधून चांगल्या रीतीने अगदी पोटतिडकीने व्यक्तही केलं होतं. काही कवितांना त्यांनी स्वतःच आचरटपणाच्या कविता या वर्गात घातल्या आहेत. त्यांची काय करावे, सांग कसे बसलो या कविता आचरटपणाच्या मासला आहेत असं त्यांनी स्वतःच म्हटलं आहे. त्याच वेळेस त्यांची प्रेमकविता लोकांना खूप आवडत होती. म्हणजे काही वेळा तर त्यांच्या चमत्कृतीजन्य कल्पनाविलासांनी नटलेली आणि तारुण्यसुलभ प्रेमभावनेतून निर्माण झालेली आणि प्रत्यक्ष परिस्थितीच्या काचामुळे आशा निराशेच्या हेलकाव्यांनी ओथंबलेली प्रेमकविता लोकांना आवडून गेली होती आणि त्यामुळेच त्या काळापासून आजपर्यंत गोविंदाग्रजांनी काव्यरसिकांवर गारूड केलं आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. त्यांचं पहिले चुंबन, गुलाबी कोडे, गोड निराशा या 3 कवितांनी तर त्या काळात रसिकांना गुदगुल्या केल्या होत्या. पण प्रेमभावनेच्या अशा या कवितांमुळे लोकांनी त्यांना प्रेमाचे शाहीर असंही म्हटलं होतं. त्याच वेळेस त्यांच्या चमत्कृतीपूर्ण कल्पनाविलास करण्याचा सोस आणि शक्तीचा अनावर आवेग या त्यांच्या वैशिष्ट्यांचा खास करून उल्लेख करावा लागेल, कारण ही 2 वैशिष्ट्य त्यांची कवितांमध्येही दिसून येत होती. कवितांचं नाव आहे बघा, हलत्या पिंपळ पानास, विरामचिन्हे, चेंडू या काही कवितांमध्ये मगाशी सांगितलेली वैशिष्ट्य म्हणजे कल्पकता आणि कल्पना चमत्कृती दोन्ही दिसून येतात. त्याचप्रमाणे पाहिलं तर या गोविंदाग्रजांनी बालकांचं भावविश्व उलगडून दाखवणाऱ्याही काही कविता लिहिल्या. त्यातलीच एक बालकांचं भावविश्व उलगडणारी कविता आपण ऐकणार आहोत निशिगंधा कमलापूरकर यांच्याकडून. कळ्यांची फुले कशी झाली या नावाची कविता ऐकूया निशिगंधाकडून. कळ्यांची फुले कशी झाली. कवी गोविंदाग्रज. बाळकुणी संध्याकाळी रमे गुणी, खेळतसे बाळ अंगणी हवे तसे, बागेत मौजेने झोके घेत, तो दिसली सुंदरशी त्याला वेली, देठ कोवळे हिरवे पिवळे नाजूक सगळे, ती वेली हिरवा शालू पांघरली. परितया हवा सोबती खेळाया, खेळगडी मूल फूल सुंदर जोडी, पाहतसे परिवेलीला मूल नसे, तिच्या कळ्या होत्या मिटलेल्या सगळ्या, जणू दमल्या फार खेळूनी मग निजल्या, हवेत डुलणे हेच खेळणे खेळून निजणे, ही त्यांची गादी हिरव्या पानांची. बाळगुणी वाईट वाटे फार मनी, दिवसभरी खेळून आला परत घरी, झोपेत कितीदा गेला बागेत, धीर कुठे पहाट होता बाळ उठे, बागेत धावतयाची तो घेत, मौजे तो किती कळ्यान दिसती, फुलेच हसती, बाळ डुले चहूकडे पाहून फुले. आईला शोधाया धावत गेला, मग बोले आई बघही गोड फुले, कालकळ्या
आज फुले झाल्या सगळ्या, कशा उमलल्या कुणी हसविल्या, हासत बसल्या कशा कळ्या, आई सांग मला सगळ्या. मग आई बाळाला उत्तर देई, खेळासी जमती चांदण्या आकाशी, त्या हसती चहूकडे पाहत बसती, तो दिसल्या कळ्या बिचाऱ्या हिरमुसल्या, कळवळल्या फार चांदण्या मग रडल्या. आसू पडले ते दव झाले धावत आले, भुईवरी पडले साऱ्या कळ्यांवरी, तो साचा रंग पांढरा तारांचा, कळ्यांवरी चहूकडे जाऊन पसरी, मग हसल्या कळ्या फुले हसता झाल्या, सर्व असे आई बाळा सांगतसे, ऐकुनी हे बाळ तिच्या वदना पाहे, कान कळे मिठी मारली तिला बळे, त्या काळी आई आनंदे हसली, हसता रडली असवे पडली त्याच्या गाली, तो साची कळी उमलली बाळाची, कळी उमलली बाळाची. नमस्कार. गोविंदाग्रजांची नटमित्रास पत्र ही कविता मी तुमच्यासमोर सादर करतोय. दिंडी ह्या वृत्तात लिहिलेल्या ह्या कवितेचा गोविंदाग्रजांनी ओवी या वृत्तामध्ये शेवट केलेला आहे. ऐकूया. ज्येष्ठ बंधो साष्टांग नमस्कार, बांधवाचा घे आधी गुणाधार, मान्य करुनी ही विनंती विशेष, वृत्त ऐके सप्रेम मम अशेष. पत्र पूर्वी तुझ पाठविले त्याचे, त्वरे प्रत्युत्तर खास यावयाचे, असे आधी घेतले मनमनाने, परी ठरले भलतेच अनुभवाने. पाहुनी या परी ते गद्य पत्र याचे, कठीण तुमचे मन कठीण द्रवायाचे. शब्द सुमनांचा म्हणून करुनी झेला, पाठवी मी हा तरी वरीच झेला. जरा तुमच्या मी दृष्टी आड होता, सृष्टी आडही झालोच काय आता. वाढले हे जरी अंतर स्थळाचे, काय प्रेमातही तेच भावयाचे. आळसाने का हा प्रकार झाला, पात्र किंवा मी नसे उत्तराला. राग अथवा का अजूनही नाही गेला, प्रेम सिंधूच की मुळी शुष्क झाला. निकट असता जो स्नेह दाखविला, भासला तो ते सत्य मनमतीला. आज कळला परी खरा अर्थ त्याचा, मासला की तो तुझ्या अभिनयाचा. खरा नट तू रे नटवरा खराच, तारतम्याचे ज्ञान परिनसाच. अभिनयाची तुझ शक्ती तर असावी, समय पाहुनी ती परी दाखवावी. रंगभूमी अभिनये भूषवावी, तीच वृत्ती सर्वत्र परिनसावी. कालपट जरी दृष्टीस आड आला, तरी न विसरावे कधी मित्रतेला. एकट्यासची तुझ दोष देत नाही, वृत्ती सर्वांची हीच दिसत पाही. काही काळे भेटता तुम्हा कोठे, ओळखीसही विसराल असे वाटे. ओघ कवितेचा येथवरी चाले, पत्र तुमचे इतक्यात हेच आले. खिन्न माझे मन सुप्रसन्न होत, प्रवाहाचा बदलुनी रोख जात. पुढील कार्यक्रम अजूनही ठाम नाही, परस्वाधीन ही गोष्ट असे पाही. छत्रपतीच्या पत्रात परितयाचा, काही केला उल्लेख तोच वाचा. लेखनाचे कौशल्य फार माझे, तुझा उपहासच त्यास योग्य साजे. लिहित बसणे तुम्हास नित्यपत्रे, लेखनाचे कौशल्य हेच सारे. असे वरचे वर पत्र पाठवावे, आणि प्रकृती ते नित्य जपत जावे. उण्या अधिकाचा राग नच धरावा, भूतकालासह तोही भूत व्हावा. बहुत लिहिणे वद काय याहुनीही,
विनती नित्याची लोभ असावाही. काव्यदेवी ते द्यावया विराम, घेई आज्ञा आपला मित्र राम. मुक्काम नागपूर शहर, वार पवित्र गुरुवार, तारीख 19 नोव्हेंबर 1908ची. नटमित्रास पत्र हे पत्र गोविंदाग्रजांनी सुप्रसिद्ध नट जे त्यांचे मित्र होते राजमान्य राजर्षी गणेश गोविंद बोडस यांना पाठवलं होतं आणि ते आपल्यासमोर सादर केलं होतं मंदार कमलापूरकर यांनी. आता आपण त्यांनी लिहिलेल्या काही कवितांपैकी अतिशय महत्त्वाच्या कवितेकडे वळणार आहोत. त्याचं वैशिष्ट्य, त्याचं वर्णन हे राम गणेशांनीच लिहून ठेवलं आहे. ते मी आपल्याला वाचून दाखवणार आहे. ही कविता खरं तर 42 कडव्यांची कविता आहे, पण त्यातली किती कडवी महत्त्वाची आहेत याचं सुद्धा वर्णन राम गणेशांनी केलं आहे. ऐकूया गोविंदाग्रज काय म्हणतात ते, आणि मग ऐकूया निशिगंधाच्या आवाजात पुन्हा एकदा मुरली ही कविता. मुरली. प्रीती, भक्ती आणि मुक्ती या भावयोगाच्या 3 पायऱ्या आहेत. प्रीतीच्या परमोच्च स्थितीवरच भक्तीचे पहिले पाऊल उमटून भक्तीच्या मोकळ्या भरारीत भक्त भगवंताचं पूर्णैक्य होत असतं. हे दाखवण्यासाठी स्त्री हृदयाचं प्रेमळ रहस्य ओळखून भागवत कवींनी राधा गवळण कृष्ण परमात्म्यासमोर उभी केलेली आहे. जगाच्या भूतकाळात भोळ्या बाबड्या भक्तिप्रीतीच्या संयोगाचं इतकं ठळक चित्र या व्यतिरिक्त इतरत्र कुठेच सापडणार नाही. म्हणून या गीतात राधा रूपानं भक्त जीवात्मा दाखवून प्रीती भक्तीच्या बदलत्या सीमेरेषेवर त्याची स्थापना त्यांनी केली आहे. मनुष्याच्या आयुष्यात असा एक काळ एकदा तरी येतोच की ज्यावेळी ईश्वराचं अस्तित्व भावपूर्ण हृदयालाच पटतं, आणि तेव्हा मात्र बुद्धिप्रधान मस्तकाचं समाधान करण्यासाठी तळमळणारा जीवात्मा ईश्वरी साक्षात्काराची प्रत्युत्तराची याचना करत असतो. हे दैवी प्रत्युत्तर त्या योग्य वेळी मिळालं नाही म्हणजे मात्र मनुष्य पुन्हा त्याच भोवऱ्यात गुरफटतो. या गाण्यात अशा ईश्वरी उत्तराला मुरली ध्वनी कल्पून त्यासाठी झुरणाऱ्या राधेच्या 5 चढत्या स्थिती दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. ऐकूया निशिगंधाच्या आवाजात मुरली. त्याला साज चढवला आहे सोनाली ढापरे यांनी. बजाओ बजाओ मुरली कन्हैया, बजाओ बजाओ मुरली कन्हैया, बजाओ बजाओ मुरली. मी अगदी होळी राधा तो माधवजीनच साधा. मी अगदी
बजाओ बजाओ मुरली कन्हैया, बजाओ बजाओ मुरली कन्हैया, बजाओ बजाओ मुरली। उलगडती पीर हृदयाचे, उलगडती पीर हृदयाचे, जणू सुटती बंध देहाचे, जणू सुटती बंध देहाचे, की जीव देह भरनाचे, की जीव देह भरनाचे, कुणीकडे राधिका भकली, कुणीकडे राधिका भकली कन्हैया, बजाओ बजाओ मुरली कन्हैया, बजाओ बजाओ मुरली कन्हैया, बजाओ बजाओ मुरली। जीवाचा पंछी प्यारा, जीवाचा पंछी प्यारा, माझा आता दिससी न्यारा, माझा आता दिससी न्यारा, मुरलीचा पिऊनी वारा, मुरलीचा पिऊनी वारा, चहूकडे राधिका झुकली, चहूकडे राधिका झुकली कन्हैया, बजाओ बजाओ मुरली कन्हैया, बजाओ बजाओ मुरली कन्हैया, बजाओ बजाओ मुरली कन्हैया, बजाओ बजाओ मुरली कन्हैया, बजाओ बजाओ मुरली। रसिको, निरोप घेण्याची वेळ आली, पण आपल्यासमोर अजून काही कविता घेऊन आम्ही पुढच्या भागात येतोच आहोत आपल्या भेटीला. तोपर्यंत आपल्या कलाश्री क्रिएशन्सचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबही करा. आणि हो, सबस्क्राईब करताना बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका हां. नमस्कार.